श्री स्वामी समर्थाय नमः. हे कुठलंही साधा व्हिडिओ नाही. हा आहे एक दैवी संदेश जो स्वामी समर्थांनी खास तुझ्यासाठी पाठवला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आज यशाची चांगली बातमी येणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये ती स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला एक चांगली बातमी मिळणार आहे. अशी बातमी जी तुझ्या आयुष्याला नवी दिशा देईल. तुझ्या घरात यश, समाधान आणि आनंद घेऊन येईल. सांग ना, किती दिवस झाले तुझ्या मनाला समाधान मिळालं नाही? कधी शेवटचं तू हसून दिलखुलास आयुष्य जगलास? स्वामींना माहीत आहे तुझ्या अंतःकरणात काय चाललंय, कारण ते अंतर्यामी आहेत. आज सकाळपासून काहीतरी वेगळं जाणवतंय ना? मन हलकं वाटतंय, काहीतरी घडणार आहे असं वाटतंय. कारण आजचा दिवस स्वामी समर्थांनी खास तुझ्यासाठी निवडलेला आहे. स्वामी म्हणतात, माझं ध्यान कर, मी तुझ्या घरी यश घेऊन येणार आहे. ती गोष्ट इतके दिवस साकार होत नव्हती, आज तीच दरवाजावर ठोठावणं ऐकू येईल. प्रत्येक घरात एक असं स्वप्न असतं जे पूर्ण झालं तर आयुष्य बदलून जातं. कोणाचं नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, कोणाचं बिझनेसमध्ये यश हवंय, कोणी मुलांच्या भविष्यासाठी प्रार्थना करते आणि कोणीतरी फक्त इतकंच म्हणते, स्वामी आता काहीतरी चांगलं होऊ दे. आणि त्यांचं उत्तर आहे, होणारच, कारण मी आहे तुझ्या पाठीशी. आज ज्या वेळेस तू घरातून बाहेर पडलास किंवा मोबाईलवर हे व्हिडिओ पाहायला सुरुवात केलीस, त्या क्षणी एक दैवी स्पंदन सुरू झालं आहे. हेच आहे चमत्काराचं लक्षण. स्वामी समर्थ म्हणतात, तुझे यश तुझ्या दाराशी आले, फक्त तू त्याचं स्वागत करायला तयार राहा. नकारात्मक विचार सोड, सदैव सकारात्मकता ठेव. कारण माझं नाव घेतलेलं माणूस कधीच अपयशी राहत नाही. कधी कधी देव आपल्याला थांबवतो, कारण त्याच्याकडे आपल्या यशासाठी मोठी योजना असते. तो उशीर करतो पण अन्याय करत नाही. आज त्या योजना प्रत्यक्षात येणार आहेत. आज तुला फोन येईल किंवा एखादा मेल किंवा कोणी भेटेल आणि बातमी देईल, तू निवडला गेला आहेस, तुझा अर्ज मंजूर झाला आहे, तुझी ऑर्डर कन्फर्म झाली आहे किंवा तू पास झाला आहेस. या सर्व शब्दांमध्ये असतो स्वामींचा आशीर्वाद. त्याने ऐकलंय तुझं बोलणं, दाखवलंय तुझं सात्विक मन आणि आता त्यांनी ठरवलंय याच्या घरी चांगली बातमी पाठवायचीच. म्हणून आजचा दिवस आरंभ कर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने स्वामी समर्थांच्या नावाने. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ हे नाव जप आणि बघ, तुझ्या जीवनात चमत्कार घडतोय. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी माणसाला वाटतं की काहीच उरलं नाही, पण त्याच क्षणी मी त्याच्या मागे उभा असतो. तू खूप सहन केलं आहेस, कधी डोळ्यात पाणी ठेवून झोपला आहेस, कधी हसून दाखवून आतून तुटला आहेस. स्वामींना माहीत आहे. ते म्हणतात, तुझा संघर्ष आता संपत चाललाय, कारण चांगली वेळ आली आहे. आजच्या या दिवसाला तू हलकं घेऊ नकोस, कारण हा दिवस एक संकेत आहे. जसा सूर्य उगवतो आणि काळोख पळून जातो, तसं तुझ्या जीवनात प्रकाश येतोय, यशाचा, समृद्धीचा, समाधानाचा. स्वामी समर्थ सांगतात, तुझं नाव आता लोकांना माहीत होणार आहे. तू जिथे हात लावशील तिथे यशच यश मिळणार आहे आणि तुझं कुटुंब तुझ्यावर अभिमान बाळगणार आहे. आणि इतकंच विनंती, स्वतःवर विश्वास ठेव, कारण जेव्हा तुझ्या पाठीशी स्वामी उभे असतात तेव्हा अपयशाचा प्रश्नच येतच नाही. आज तू कोणालाही भेट, कोणतंही काम कर, कोणतीही दिशा घे, प्रत्येक ठिकाणी तुला यशाच्या पावलांचा आवाज ऐकू येईल. हे शब्द फक्त मंत्र नाही, हे आहे स्वामींचे वचन. आणि स्वामी समर्थांचं वचन कधी खोटं ठरत नाही. आज एखादी बातमी तुला आनंदाने रडवेल. आज तू म्हणशील, माझ्या देवाने ऐकलं, माझ्या स्वामींनी माझी काळजी घेतली. ते अश्रू अशक्तपणाचे नाहीत, ते अश्रू असतील आभाराचे. असे अश्रू जे फक्त त्या व्यक्तीच्या डोळ्यात येतात ज्याला देवाची साथ लागते. म्हणूनच सांगतो, आजचा दिवस, ही सकाळ, हे क्षण फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात आज यशाची चांगली बातमी येणारच येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप दिवस झाले ना, वाट बघतोयस ना तू,
रोज सकाळी उठून त्या एका शुभ संदेशाची, त्या एका फोन कॉलची, त्या एका संधीची वाट पाहतोयस. आज मी तुला सांगतोय, तुझी वाट पाहणारच संपणार आहे. आज तुझ्या घरात यशाची बातमी येणार आहे. होय बाळा, तू खूप सहन केलं आहेस. लोकांनी तुझ्यावर हसणं केलं, तुझं स्वप्न कमी लेखलं, पण तू थांबलास नाहीस. स्वामी साक्षी आहेत तुझ्या प्रत्येक अश्रूचा, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा. आणि म्हणूनच आज स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे तुला फळ मिळण्याची. आजचा दिवस तुला काहीतरी नवं घेऊन येणार आहे. कदाचित एखादं काम जिथं अडकलेलं होतं ते अचानक पूर्ण होईल. कदाचित ज्याचं उत्तर तुला खूप दिवसांपासून मिळत नव्हतं ते आज मिळेल. कदाचित आज तुला अशी बातमी एखादी मिळेल जिची वाट पाहून तू थकून गेला होतास. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, जे मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्यासाठी मी स्वतः मार्ग काढतो. आणि तू श्रद्धा ठेवलीस ना, मग आता काळजी नको, कारण आजची बातमी तुझं आयुष्य बदलवणार आहे. हे लक्षात ठेव बाळा, तुला ज्या क्षणाची गरज होती तो क्षण आलाय. स्वामींनी तुझ्यासाठी दरवाजे उघडले आहेत. फक्त मन शांत ठेव, भीती बाजूला ठेव, विश्वास ठेव. कदाचित आज तुझा अपॉइंटमेंट लेटर येईल, कदाचित आज तुझा इंटरव्ह्यू उत्तम जाईल, कदाचित आज तुझ्या व्यवसायात नवीन सौदा होईल, कदाचित घरात एखादं मोठं समाधान देणाऱ्या वार्ता लाभ होईल, कदाचित कोणीतरी एवढं म्हणेल, तुझ्यावर मी विश्वास ठेवतो. हो, एवढंच पुरेसं असतं बाळा. एखाद्याचा विश्वास, एखाद्याचं सकारात्मक वाक्य हेच असतं यशाची पहिली पायरी. स्वामी म्हणतात, यश हे थांबवणाऱ्यांना मिळत नाही, चालणाऱ्यांना मिळतं. आणि तू चालत राहिल्यास आज तुझी पावलं तुझ्या यशाच्या दारापर्यंत घेऊन जातील. आज घरात आनंद येईल, तुझ्या चेहऱ्यावर हास्य येईल. म्हणूनच स्वामी म्हणतात, तू फक्त 10 मिनिटं डोळे बंद करून माझं नाव घे आणि बघ कोणत्या मार्गाने मी तुला बातमी पोहोचवतो. कधी ईमेलमधून, कधी फोनवरून, कधी एखाद्या व्यक्तीच्या तोंडून. त्यामुळे पण बातमी येईल आणि त्याची यशाची चिठ्ठी येईल. स्वामींचं वरदहस्त तुझ्यावर आहे. आता उठ, आपलं मन सकारात्मक ठेव, घाबरू नको, संशय नको, स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर श्रद्धा ठेव, असं स्वामी म्हणतात. बाळा, या क्षणी सुद्धा स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. आज फक्त स्वामींचं नाव घेऊन घरातून बाहेर पड. पावलोपावली यश तुझ्या वाटेला येईल. आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. स्वतःला छोटं समजणं बंद कर. स्वामी समर्थांच्या नजरेत तू खूप मोठा आहेस. तुझे यश आज तुझ्या दारात उभं आहे. स्वामी म्हणतात, तू किती वेळा पडतोस हे महत्त्वाचं नाही, तू पुन्हा उभा राहतोस की नाही ते महत्त्वाचं आहे. आणि बाळा, तू प्रत्येक वेळी उभा राहिलास, प्रत्येक अपयशानंतर तू पुन्हा प्रयत्न केलास, स्वतःला धीर दिलास, स्वतःवर विश्वास ठेवला. आज तुझा तो विश्वास फळ देणार आहे. आम्ही म्हणतात, माझं नाव घेतलं आणि मनात नकारात्मक विचार ठेवले तर मी काहीच करू शकत नाही. म्हणून बाळा, मनातून भीती काढून टाक. कोण काय म्हणालं, कोण हसतं याकडे लक्ष देऊ नकोस. आजचा दिवस असा आहे की तू कितीही लपून राहिलास तर यश तुला सापडणारच. आज तुझ्या घरात आनंदाची लहर पसरणारच आहे. स्वामी तुला म्हणतात, बाळा, तुझं नशीब आज मी स्वतः लिहिणार आहे. त्यासाठी फक्त एकच कर, मनापासून एकदा बोल, जय जय स्वामी समर्थ. आणि बघ, एखादं चमत्कारिक फोन येईल, एखादी वाट बंद वाटली ती अचानक उघडेल, कोणीतरी तुला शुभ बातमी देईल. तुझं अपूर्ण स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या घरी आलोय, फक्त तू मला ओळख. स्वप्नांच्या पलीकडचा आनंद घेऊन आलोय. संपलेली आशा पुन्हा जागवायला आलोय. हरवलेली दिशा दाखवायला आलोय. आजचा दिवस वेगळा आहे बाळा, जो बाकीच्यांसाठी एक सामान्य असेल, पण तुझ्यासाठी तो खास आहे. कारण स्वामींनी तुझ्या नावात एक नवं पान जडलं आहे. त्यामुळे मनात शांतता ठेव. आज कशाचीही घाई करायची नाही. फक्त स्वामींचं नाव घ्यायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात ना, तुझं नाव आता यशाच्या यादीत लिहिलं गेलंय. फक्त तू थांब आणि बघ मी तुला कसं बदलून टाकतो. स्वामी म्हणतात, आजच्या ज्या बातमीची तू वाट पाहत होतास ती बातमी तुझ्या घरात येणार आहे. ते फक्त यश नाही, ती आहे एक श्रमांची मान्यता, ती आहे तुझ्या श्रद्धेचं फळ, ती आहे तुझ्या वाटचालीचं उत्तर. कधी वाटत होतं ना बाळा, काय चुकतंय माझं, मी इतकं मेहनत करतो तरी हे सगळं अडकतंय का? पण स्वामी हसत म्हणतात, बाळा, मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो. आता ती वेळ आली आहे.
आता तुला असं काही ऐकायला मिळेल की तुझ्या डोळ्यात नकळत पाणी येईल. ते अश्रू असतील आनंदाचे, समाधानाचे, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवण्याचे बाळाचे. कोणीतरी तुला शुभेच्छा देईल, कोणीतरी म्हणेल तू खरंच लायक आहेस, कोणीतरी म्हणेल तुझी निवड झाली आहे. आणि त्या क्षणी तुला जाणवेल हे माझं यश नाही, हे स्वामी समर्थांचं कृपाप्रसाद आहे. स्वामी म्हणतात, बाळा फक्त तुला मोठं करायचं नव्हतं, मला तुला दाखवायचं होतं की श्रद्धा किती ताकदवान असते. आज ज्या शुभ बातमीचं दार उघडेल ते एक दार नसून संधीचं पान उघडणार आहे. तिथून तुला अशी एक बातमी मिळेल की मागं वळून पाहावं असं वाटणार नाही. बघ ना बाळा, स्वामींचा आशीर्वाद असा असतो की एकदा जे मिळतं ते आयुष्यभर पुरतं आणि समाधान देतं. आज तुझ्या घरात फक्त यशाची बातमी नाही येणार, तर स्वामी स्वतः तुझ्या घरात येणार आहेत. तुझ्या उंबरठ्यावर उभं राहून तुला आशीर्वाद देणार आहेत आणि म्हणणार आहेत, खूप झालं अपयश, आता वेळ आली आहे आयुष्य उजळण्याची. मनात फक्त इतकं ठेव, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. तुला जे हवं होतं, नोकरी, व्यवसाय, सुख, शांतता, समाधान, सगळं तुला मिळणार आहे आणि ते लवकरच मिळणार आहे. पण फक्त एक अट आहे, स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव. कधी शंका नको, कधी भीती नको, फक्त मनात एकच नाव, स्वामी समर्थ. बघ बाळा, आता वेळ तुझी आहे. आजचं आकाश फक्त तुझ्यासाठी उघडलं आहे. आजचा दिवस, आजचा क्षण हे स्वामींनी तुला खास दिलं आहे. त्या बातमीला मिठी मार, त्या क्षणाला आनंद घे आणि त्या यशाला स्वामी समर्थ म्हणत स्वीकार. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा मी तुझं दुःख पाहिलंय, मी तुझं रडणं ऐकलंय, मी तुला धीर तुटताना अनुभवलाय. पण आता मी स्वतः तुझ्या घरात येतोय आणि सगळं बदलतोय. बघ ना, इतका दिवस तुझं आयुष्य एका अशा वळणावर थांबलं होतं तिथे वाटच दिसत नव्हती, पण आज ती वाट स्वामी दाखवणार आहेत. त्या वाटेवर यशाची चांदणी पडली आहे. प्रत्येक पाऊल तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत नेणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू इतकं सहन केलंस की आता सहनशक्तीचं रूपांतर सामर्थ्यात झाले आणि मी त्या सामर्थ्याला आता आशीर्वाद देणार आहे. आज अचानक काहीतरी चांगली बातमी तुला मिळणार. तुझ्या मोबाईलवर, तुझ्या कानांवर, तुझ्या दारात, तुझ्या हृदयात कुठून ना कुठून एक समाधान घेऊन येणारी बातमी. ती असेल परीक्षा पास झाल्याची, नोकरी लागल्याची, व्यवसायात यश मिळाल्याची, कुणा जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या शुभ वार्तेची. बाळा तुला हे माहीत नव्हतं, पण मागच्या कित्येक दिवसांपासून स्वामी तुझ्यासाठी मार्ग बनवत होते. दिसत नव्हतं, पण प्रत्येक अडचण ही पुढील यशाची तयारी होती. स्वामी म्हणतात, मी जिथं माझ्या भक्ताच्या मागे उभा राहतो तिथे अपयशाचा थांगपत्ताही राहत नाही. आज तुझ्या पाठीशी संपूर्ण ब्रह्मांड उभं आहे, कारण तुझ्या ओठावर स्वामी समर्थांचं नाव आहे, तुझ्या हृदयात श्रद्धा आहे आणि तुझ्या डोळ्यात स्वप्न आहे. ही वेळ आहे त्या स्वप्नांना पूर्ण होताना पाहण्याची, तुझ्या नशिबाची फळ हातात पडण्याची आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींची कृपा अनुभवण्याची. आजपासून बाळा तुझ्या घरात शांतता राहील, मनात गोंधळ नाही, फक्त समाधान राहील आणि सर्वात महत्त्वाचं, दारी अपयशी नव्हे तर यश उभं राहील. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला, आता मी तुझ्यावर कृपा करतो. हेच ते क्षण आहेत जे तुझं आयुष्य बदलतात. हेच ते दिवस आहेत जे आठवणीत साठवलेले जातात आणि हेच ते आशीर्वाद आहे जे पिढ्यानपिढ्या अनुभवले जातात. स्वतःला सांभाळ बाळा, यश मिळालं की नम्र राहा, स्वामींचं नाव घेत राहा, कारण आता तुझे आयुष्य फक्त वरच जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझ्या घरातून अश्रू निघणार नाहीत, आता तुझ्या घरातून फक्त हसण्याचे आवाज येतील, कारण आता मी तुझ्या दारात माझं पाऊल ठेवत आहे. ती वेळात तू मनात बोलला, स्वामी मला एकदाच उत्तर द्या, आणि आज स्वामी स्वतः उत्तर देत आहेत. बाळा उत्तर नाही देत, मी आता तुला यश देतोय. कधी ना वाटतंय ना सगळं संपलंय, आता काहीच उरलेलं नाही, पण बघ जिथे सगळं संपतं तिथूनच स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. आजपासून तुझ्या घरात नवा प्रकाश येणार आहे, नवा पैसा येणार आहे, नवं समाधान येणार आहे आणि नवा आध्यात्मिक प्रवास सुरू होणार आहे. स्वामी म्हणतात, हे यश तुझ्या प्रयत्नाचं फळ आहे, पण माझ्या कृपेची छाया त्यावर आहे. जे काम तुला अनेक महिने, अनेक वर्ष जमत नव्हतं ते आज सहज घडेल. तुला फोन येईल, बातमी मिळेल, एखादी व्यक्ती तुझ्या समोर येईल आणि जीवनाचं सगळं चित्र बदलून जाईल. स्वामी पुढे म्हणतात, बाळा मी तुझ्या मागे उभा आहे, आता पुढे फक्त विजय आहे, भीतीला आता ठिकाण नाही, आता फक्त माझा आशीर्वाद आहे. मनात आठव फक्त एकच गोष्ट, हे सगळं जे घडतंय ते हे नशीब नाही, हे चमत्कार आहे, स्वामी समर्थांचा चमत्कार. बघ बाळा
हे जे यश तुझ्या उंबरठ्यावर उभं आहे ना, ते केवळ तुझं आयुष्य नाही बदलणार, तर तुझ्या कुटुंबाला, तुझ्या पिढ्यांना एक नवीन दिशा देणार आहे. स्वामी म्हणतात, जिथं माझं बाळ नाव घेतलं जातं, तिथं अडचणी टिकत नाही, अंधार राहत नाही आणि अपयशाची जागाच राहत नाही. आता तू तयार राहा, कारण ही वेळ आहे आभार मानण्याची, स्वतःवर अभिमान बाळगण्याची आणि स्वामींच्या चरणावर मनपूर्वक नतमस्तक होण्याची. बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, हे यश, ही बातमी, हे समाधान आता तुझ्याच नशिबात आहे. हे फळ तुला आजचं मिळणार आहे. डोळे मीट, स्वामींचं स्मरण कर आणि मनात फक्त हे म्हण, स्वामी समर्थ माझा सर्वस्व. स्वामी समर्थ म्हणतात, हे जे आज घडणार आहे, हे फक्त बातमी नाही, हे तुझ्या आयुष्याचं वळण असणार आहे. बाळा, खूप दिवसांनी आज तुला हसताना पाहते. तुझ्या डोळ्यात आज थोडीशी आशा दिसते. तीच ती वेळ आहे जिची तू खूप दिवस वाट पाहत होतास. स्वामी म्हणतात, तुझं नशीब आज दरवाजावर उभं आहे आणि माझ्या कृपेने ते आत येणार आहे. कित्येकदा असं वाटतं की सगळं थांबलंय, सगळं संपलंय, पण नाही. जेव्हा माणूस सगळं सोडून देवाकडे जातो, तेव्हा देवच काही न सोडता सगळं देतो. आजचा दिवस, ही वेळ, हीच ती घडी आहे जिथे तुझ्या जीवनाचा दिशा बदलणार आहे. आज स्वामींचा आशीर्वाद दरवाजाशी उभा आहे, त्याचं स्वागत कर. बाळा, किती वेळा असं घडलंय की यश समोर आलं, पण नशिबाने दूर गेलं. आज तसं होणार नाही, कारण यावेळी नशिबाचं दार स्वामी समर्थांनी स्वतः उघडलंय. ही चांगली बातमी, ही शुभवार्ता, ही केवळ तुझ्यासाठी आहे. तुला वाटत ना की इतके दिवस मेहनत घेतलीस पण फळ नाही मिळालं, तर स्वामी म्हणतात, मी पाहिलंय हे सगळं. आता फळ देण्याची वेळ आली आहे. आज जे घडेल ते तुझं मन आनंदाने भरून टाकेल. कधी वाटलं नव्हतं की कधी यश अशी गोष्ट घडेल, पण ती घडेल आणि तुझं घर, तुझं जीवन, तुझा आत्मा आनंदाने न्हालून जाईल. स्वामींचं नाव घेतलंस म्हणजे अर्ध यश तुझंच झालं. तुझं भाग्य जेव्हा दार बंद करतं, तेव्हा श्रद्धा ती दार उघडते. तू स्वामींचं नाव घेतलंस ना, मग यश लांब राहूनच शकत नाही. आज तुला जे ऐकायला मिळेल, बघायला मिळेल, ते तुला एवढं भारावून टाकेल की तू म्हणशील, हे खरंच घडतंय का? आणि हो बाळा, ते खरंच घडणार आहे. कधी वाटलं नव्हतं, पण जिथं हात टेकतात तिथे स्वामी हात धरतात. आज ते हात धरले आहेत. आता तू मागे फिरू शकत नाहीस. तुझं यश तुझ्या समोर उभं आहे आणि तो दरवाजा उघडला आहे. संपत आलेले आयुष्य आता नव्याने सुरू होणार आहे. हे जुने दिवस जेव्हा विसर, आता तुझं जेव्हा अपयश, अश्रू, तणाव आणि चिंता तुझं रोजचं आयुष्य होतं, आजपासून त्यांची जागा घेणार आहे समाधान, शांती आणि यश. ही बातमी तुझ्या आयुष्याचं चक्र पूर्णपणे बदलून टाकेल. जसं आकाशात अचानक इंद्रधनुष्य दिसतं, तसं तुझ्या आयुष्यात हे यश चमत्कार आहे. आता तेव्हा दरवाजावर बेल वाजेल, एखादा फोन येईल, एखादी व्यक्ती भेटेल, तेव्हा हे लक्षात ठेव, ही वेळ स्वामी समर्थांनीच पाठवलेली आहे. स्वामींचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. थांबू नकोस, घाबरू नकोस. तुझ्या मनात किती स्वप्न होती, पण तू एक एक करून ती सोडलीस, कारण वेळेने तुला झुकवलं. पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जी स्वप्न तू सोडलीस, तीच मी पुन्हा तुझ्यापर्यंत घेऊन आलोय. आज तुला जे मिळणार आहे ते फक्त यश नव्हे, ती बातमी स्वामी समर्थांची कृपा आहे, जी आयुष्यभर पुरेल. आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, कारण स्वामींनी जेव्हा काही द्यायचं ठरवलं, तेव्हा त्यात उणेपणा राहत नाही. हे लक्षात ठेव. यशाची बातमी ही नशिबाची नाही, ही स्वामी समर्थांच्या कृपेची देण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता यश तुझ्या जीवनाचा भाग होणार आहे. चमत्कार आता रोजचे होणार आहे. बाळा, ज्या क्षणाची इतकी वर्ष वाट पाहत होतास, तो क्षण आज तुझं दार ठोठावत आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने जेव्हा चांगली बातमी येते, तेव्हा ती एकट्याच नाही, ती संपूर्ण घरात आयुष्य बदलून टाकते. आता तुझ्या घरात हळूहळू सगळ्या गोष्टी सुधारू लागतील. जे बिघडलं होतं ते सुरळीत होईल, जे अडकलेलं होतं ते सुरू होईल आणि जे स्वप्न वाटत होतं, आता ती सत्यात उतरतील. आजपासून घरातले चेहरे आनंदी दिसू लागतील, नातेवाईकांमध्ये प्रेम निर्माण होईल आणि आयुष्य एक नवीन दिशा घेईल. आता तुझ्या आवाजात ऐकायला जाणार आहे, तुझं नाव मनाने घेतलं जाणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांचं दुःख मी पाहिलंय, ज्याच्या आयुष्यात मी स्वतः उजाडणार आहे. तू इतक्या वेळा दुर्लक्षित झाला होतास, तुझ्या मेहनतीचं कोणी कौतुक केलं नव्हतं, पण आता तेच लोक तुला सन्मानाने बघतील, कारण आता तुझा वेळ बदलते. जे तुला खालचा मान देत होते, तेच लोक तुला सल्ला मागतील.
तुझे नाव आता मोठ्या लोकांच्या तोंडात येणार आहे. कारण यश एकट्याच येत नाही, ते तुमचं ओळख निर्माण करतं आणि आता तुझी ओळख जगाला होणार आहे. घरातील चिंता आता शांतीत बदलणार आहे आणि दरवाजांवरून चांगल्या बातम्यांचा वर्षाव होणार आहे. आता जे दरवाजे आधी बंद झाले होते ते आपोआप उघडतील. जिथे तू पूर्वी विनंती केली होतीस तिथून आता निमंत्रण येईल. कोणीतरी तुला आर्थिक मदत करेल, कोणीतरी तुझी संधी ओळखेल आणि कोणीतरी तुझं काम उचलून पुढे नेईल. ही सगळी गोष्ट फक्त तुझी मेहनत नाही, ही स्वामी समर्थांची योजना आहे. जेव्हा देव हात धरतो तेव्हा जग वागतं. आता तुझ्या घरात रोज एक चांगली बातमी गोष्ट घडेल. एखाद्या मुलाचा नंबर चांगेल आणि तेव्हा एखादं जुनं कर्ज फिटेल. एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल आणि या सगळ्यांचं उत्तर एकच असेल, स्वामी समर्थांचा आशीर्वाद. मनातील शांतता, आत्म्यांचं समाधान आणि शरीराची ऊर्जाही आता नव्याने उमटणार आहे. इतक्या काळापासून तू खूप थकला होतास, मन कंटाळलेलं होतं, शरीर थकलेलं होतं आणि आत्मा गोंधळलेला होता. पण आता ही चांगली बातमी केवळ तुझं भविष्य नाही तर तुझं आतलं जगही बदलणार आहे. आता झोप शांत लागेल, मन शांत राहील आणि शरीरही ताजंतवानं होईल. जेव्हा देव कृपा करतो तेव्हा तो केवळ बाह्य परिस्थिती नाही बदलत, तो आतला माणूसही बदलतो. आणि आता तुझा तोच बदल सुरू झालाय. आता तुझ्या बोलण्यात सकारात्मकता असेल, तुझ्या डोळ्यात आशा असेल आणि तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल. आम्ही म्हणतात, बाळा आता तुझं आयुष्य म्हणजेच माझं कार्य होणार आहे. आता तुझं प्रत्येक पाऊल माझा आशीर्वाद घेऊन पुढे जाईल, असं स्वामी म्हणतात. हे यश, ही चांगली बातमी, ही नवी दिशा आता फक्त एक सुरुवात आहे. आजपासून पुढे जे काही घडेल त्यामागे माझी योजना, माझी कृपा आणि माझं प्रेम असणार आहे. कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही, कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही आणि कोणतीही अडचण तुला भारावूत आणि पराभूत करू शकणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी प्रतीक्षा संपली आहे, आता तुझं जीवन फुलणार आहे. बाळा, तुझं मन किती दिवस तग धरून होतं ते फक्त मलाच माहिती आहे. रोज एक नवीन आशा, रोज एक नवा प्रयत्न, पण यश मात्र लांबच होतं. लोक हसत होते, नातेवाईक वळून जात होते आणि तू एकटा लढत होतास. पण आता स्वामींच्या दृष्टीने तुझ्यावर कृपावृष्टी होणार आहे. आता ही वाट बघणं संपणार आहे. आजपासून तुझ्या जीवनात अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुला कल्पनाही नव्हती. जिथे अपयश मिळालं तिथे यशच मिळेल. आता जिथे अपमान झाला तिथे मान सन्मानाची रांग लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता घरं एकामागोमाग एक शुभ घटना घडणार आहे. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा दारावर येते तेव्हा ती एकटी येत नाही, ती सोबत आणतं आनंद, भरभराट, समाधान आणि शांतताही घेऊन येते. आता तुझ्या घरात दिवा लावण्याचं कारण वाढणार आहे. आधी जिथं ताणतणाव होता तिथं प्रेमाचं वातावरण होईल. घरात एखादा चांगली नोकरी लागेल, दुसऱ्यांचं आरोग्य सुधारेल, एखाद्या अडकलेल्या कोर्ट केस संपेल, मुलाचं लग्न जमेल, बिझनेसला नव्या संधी मिळतील आणि हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेमुळे होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा चांगल्या गोष्टी सुरू होतात त्या थांबत नाही, कारण त्यांच्या मागे असतो स्वामींचा आशीर्वाद. स्वामी म्हणतात, आता लोक तुझ्या पायात पडतील. जे तुला कमी लेखत होते तेच लोक जे तुला हसत होते, ते तुझा अपमान करत होते, ते तुला खालच्या नजरेने बघत होते, आता त्यांचं डोकं वाकणार आहे. कारण देवाचा न्याय हा मौन असतो पण प्रभावी असतो. जेव्हा देव तुझ्या बाजूला उभा राहतो तेव्हा जग आपोआप झुकतं. आज तुला ती बातमी मिळेल, इतकी मोठी असेल की तुझा आवाज संपूर्ण कुटुंब, संपूर्ण गाव, कदाचित संपूर्ण समाज ऐकेल. तू ज्याच्यासाठी झगडला होतास याच गोष्टी आता तुला सहज मिळतील. आणि सर्वात मोठं, तू आता खूप केवळ यशस्वी नव्हे तर प्रेरणादायक माणूस ठरेल. स्वामी म्हणतात, आता तुझं काळ वादळ संपलंय, आता तेजस्वी पहाट आली आहे. तू खूप वेळ अंधारात होतास, बिझनेस अडकला, पैसा गेला, नोकरी गेली, तब्येत खालावली आणि मन खचलं. पण आता स्वामी समर्थ स्वतः तुझ्या आयुष्यात उजेड घेऊन येत आहेत. एक नवीन सुरुवात, एक नवीन दिशा आणि एक नवीन उमेद तुला मिळणार आहे. तू जिथे अगदी माघार घेतली होतीस तिथूनच तुला मोठं यश मिळेल. हे केवळ पुनरागमन नाही, हे आहे स्वामी समर्थांचं चमत्कारिक रूप जे तुझ्या जीवनात नवीन उजळवेल. स्वामी म्हणतात, आता तुझं नाव स्वप्नात येणाऱ्या गोष्टींमध्ये लिहिलेलं जाईल. काही वेळात आपली स्वप्न आपल्यालाही मोठी वाटतात, पण स्वामी समर्थ म्हणतात, मी जे देतो ते तुला स्वप्नातही सुचणार नाही. आता तुला कधी अशी संधी मिळेल की तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. एखादी मोठी व्यक्ती
तुझं कौतुक करेल. तुझ्या छोट्याशा कल्पनेला मोठा पाठिंबा मिळेल. तू जे सुरू केलं होतं आता त्यात तुला इतकं यश मिळेल की तुझं नाव वर्तमानपत्रात, टीव्हीवर किंवा लोकांच्या चर्चामध्ये येईल. हे फक्त तुमचं भाग्य नाही, हे आहे स्वामी समर्थांचं सामर्थ्य. स्वामी म्हणतात संकट गेली, आता संधी तुझ्या दारात उभी आहे. बाळा, आयुष्य हे कधी कधी अशी परीक्षा घेते की असं वाटतं सगळं संपलंय. पण स्वामी समर्थ म्हणतात मी जेव्हा पाठीशी उभा असतो तेव्हा कोणतीही परीक्षा कायमची राहत नाही. तू इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतास, एखादी नोकरी, एखादा फोन कॉल, एखादी संधी, एखादं समाधान, ती गोष्ट आज येणार आहे. आणि ती अशा पद्धतीने येईल की तुला विश्वासच बसणार नाही की एवढा मोठा बदल एका दिवसात होऊ शकतो. पण हे शक्य आहे कारण तो दिवस आहे स्वामींचा दिवस. स्वामी म्हणतात आज तुझ्या भाग्याचा सूर्य उगवणार आहे पुन्हा. त्यामुळे तुला वाटत असेल की हो ती संधी हातातून गेली, पण स्वामी म्हणतात मी वेळेच्या पुढे नाही जात, पण योग्य वेळेवर येतो. आता त्या चांगल्या वेळेची सुरुवात झाली आहे. तुझ्या नशिबावर त्या ढगांनी आच्छादन केलं आहे जे आता दूर झालेत. त्या आडून एक नवा सूर्य तुझ्या जीवनात प्रकाश टाकतोय. ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. ही वेळ आहे नव्या उमेदीने उठण्याची. कारण आता जो निर्णय येणार आहे तो तुझ्या आयुष्याला नव्हे तर तुझ्या पिढ्यानेही दिशा देईल. स्वामी म्हणतात आता लोक म्हणतील हा बदल कसा घडला. आजपर्यंत तुला कमी लेखणारे, तुला दुर्लक्षित करणारे, तुझ्या यशावर शंका घेणारे, हे सगळे आता आश्चर्यचकित होणार आहे. कारण त्यांनी माहीत नव्हतं की तुझ्या मागे स्वामी समर्थांची कृपा आहे. हेच लोक आता तुझं उदाहरण देणार आहे. तुझी गोष्ट आता प्रेरणा बनणार आहे. एक वेळ होती जिथे तुला कोणी विचारत नव्हतं, पण आता लोक तुझ्या सल्ल्याची वाट पाहतील. कारण स्वामींचं एक वाक्य तुझ्या जीवनाला इतकं मोठं वळण देणार आहे की तो बदल जणू चमत्कारच वाटेल. स्वामी म्हणतात आजपासून तुझं घर यशाचं मंदिर होईल. स्वामींचा आशीर्वाद ज्याच्या घरात उतरतो तिथे केवळ लक्ष्मी नव्हे तर समाधान, सौख्य, समाधान आणि सारसद्धाही नांदते. आता तुझं घर एखाद्या मंदिराप्रमाणे पवित्र होईल. सकाळी उठल्यावर आनंद, संध्याकाळी समाधान, असं एक नवा कालचक्र सुरू होईल. घरातले लहान मोठे सगळे जण म्हणतील हे सगळं फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालं. आणि खरंच स्वामीने जे दिलं त्याला मोजमाप नाही, कारण ते देतात मनापासून आणि भरभरून. स्वामी म्हणतात आता मागचं विसर, कारण पुढचं तुला उंचवणार घेऊन जाणार आहे. आता मागच्या दुःखाच्या, पराभवाच्या, अश्रूंच्या गोष्टी विसर. या नुसत्या आठवणीत नाहीत, त्यात तुझी तयारी होती. आता पुढचं यश तुझ्या समोर आहे. हे यश तुला उंचीवर नेणार आहे. तेवढंच उंच की तिथून तुला तुझं यश जुनं दाखवू शकतं. अगदी छोटंसं वाटेल आणि तिथून तू इतरांना मदत करशील. कारण आता तू एकदा स्वतः त्या खडतर प्रवासात आलाय. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात आता तुझं नशीब जागं होत झालंय आणि आता कुणीच तुला थांबवू शकत नाही. स्वामींचा आशीर्वाद एकदा लाभ केला की ते मनुष्याची आयुष्याचं चाक वेगानं फिरायला लागतं. कितीही अडचणी असोत किंवा मोठे अडथळे असोत, जेव्हा त्यांच्या कृपेचा हात डोक्यावर असतो तेव्हा त्या अडथळ्यांचं रूपांतर संधीमध्ये होतं. तू आजवर जे स्वप्न फक्त डोळ्यात बघत होतास ते आता प्रत्यक्षात उतरू लागेल. तुला जे वाटत होतं अशक्य त्यातच आता तुला यशाचं बीज उगवणार पावणार आहे. तुझं नशीब इतकं जागं झालंय की जिथे तू जातोय तिथे संधी आपोआप समोर येतील. जेव्हा लोक म्हणतील तू भाग्यवान आहेस तेव्हा तू स्मित हास्य करशील, कारण तुला माहीत असेल की हे भाग्य नाही, हे स्वामींची कृपा आहे. जे लोक जेव्हा कुणावर कृपाछाया करतात तेव्हा त्या व्यक्तीचं भाग्य स्वतः बदलतं आणि ती वेळ तुझी आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरात आनंदाचे दरवाजे आता सुखासाठी उघडले गेले आहे. कधी वाटायचं की घरात नेहमी चिंता आहे, पैसा असतो तेव्हा नसो, समाधान कधीच दिसत नसे. पण स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तू मनापासून श्रद्धा ठेवतोस तेव्हा तुझं घर हे मान सन्मानानं साधन होतं. त्यामुळे आता हेच घर बदलणार आहे. इथे फक्त दिवे नसावेत तर आनंदाचा प्रकाश असेल. इथे भांडण नाहीत, फक्त प्रेम असेल. जिथे गरिबी नाही आता तिथे समृद्धीचा वास असेल. घरात आता एखादी गोड बातमी येईल, कदाचित एखादी नवी नोकरी, एखादी यशस्वी प्रोजेक्ट, कुटुंबात सुसंवाद किंवा एखादं थांबलेलं लग्न ठरणं. कोणतीही गोष्ट अशी घडेल की हे सगळं घर आनंदाने न्हावून निघेल. हे सगळं केवळ स्वामी समर्थांच्या कृपेने होणार आहे. आम्ही म्हणतात देव वेळ घेतो पण देतो ते अकल्पित. तू जे मागितलं होतंस त्यासाठी खूप वाट पाहिली आहेस. काही वेळ रडून झोपलास, काही वेळा देवावर सुद्धा रागवलास, पण स्वामी म्हणतात मी वेळ घेईन.
पण देईन ते मोठंच देईन. आता ते देणारं आहेत असं काही जे तुला कधी स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. जिथे तुला वाटायचं की संपलं, तिथूनच तुझ्या यशाची सुरुवात होईल. हे यश तुझं असेल आणि एवढं मोठं असेल की तुला मागचा संघर्षच विसरून जाईल. हे अशा प्रकारचं यश असेल जे दुसऱ्यांनाही प्रेरणा देईल. जेव्हा लोक विचारतील हे कसं झालं, तेव्हा तू फक्त एकच उत्तर देशील, स्वामी समर्थ म्हणतात आणि झालं. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्यात जे जे काही अडथळे आहेत ते आज नक्कीच दूर होणार आहेत. आधी आपल्याला वाटतं की जिथे तू उभा आहेस तिथे संधी संपली, पण खरं तर तो केवळ एक टप्पा असतो ज्यातून पुढे जाण्याची तयारी होते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात नवीन अध्याय उघडणार आहे. तुझं मन आणि तुझं जीवन यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि उमेद निर्माण होईल. तो आता जेव्हा नवीन संधी पाहशील तेव्हा त्या संधी तुला अनपेक्षित मार्गाने मार्गदर्शन करतील. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या आयुष्यात चमत्कार घडतात आणि त्या चमत्कारांमुळे जीवनात अभूतपूर्व बदल होतात. आता तुला ज्या यशाची वाट पाहायची होती हे यश तुला इतक्या सहजतेने मिळेल की तुला याचा अर्थ समजायला थोडा वेळ लागेल. पण एकदा यश आलं की ते तुझ्या आयुष्याला आणि कुटुंबाला नवी दिशा देईल. स्वामी समर्थांनी जेव्हा असं म्हणत की तुझ्या घरात यशाची चांगली बातमी येणार आहे, तेव्हा तुझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणींना एक मुक्काम असतो. घरातील सगळे लोक जसं एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात तसंच तुझं मनही आनंदाने भरून जाईल. तुला वाटतं की तुझ्या मेहनतीला, तुझ्या श्रद्धेला, तुझ्या धैर्याला अखेर न्याय मिळणार आहे. स्वामी समर्थांची कृपा एवढी मोठी असते की ज्या काळात तू ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतोस त्या काळात जीवनात अचानक भरभराटीचे दालीलाट येतात. आणि हे दालीलाट फक्त आर्थिक समृद्धीचे नव्हे तर मानसिक शांतता, कौटुंबिक सुख आणि सामाजिक प्रतिष्ठाही घेऊन येतो. या काळामुळे, या यशामुळे फक्त तुझं जीवन नाही तर संपूर्ण कुटुंबाचा मार्ग उजळतो. ज्यांना वाटायचे की वेळ थांबलंय त्यामुळे ते आता एक नवे स्वप्न बघायला सुरुवात करतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षणात आनंद आणि समाधान वाढणार आहे. जेव्हा एखादी नवी संधी येते तेव्हा ती फक्त नोकरी, व्यवसाय किंवा पैशापुरती मर्यादित राहत नाही, तर ती संधी तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा, नवीन विश्वास आणि नवीन प्रेरणा घेऊन येते. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझ्या मनात शांती असेल तेव्हा तुझं संपूर्ण आयुष्य उजळून निघेल. आता तुझ्या मनातील सर्व भीती, चिंता आणि तणाव दूर होतील. तू नवा आत्मविश्वास घेऊन पुढे चालशील आणि तुझ्या ध्येयापाशी आणखी घट्ट चिकटशील. आणि हेच खराचे यशाचे रहस्य आहे. जेव्हा तुझ्या मनाचा आधार मजबूत होतो तेव्हा कोणत्याही संकटाचा सामना करणे सोपे होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुला नवे मार्ग सापडतील. जिथे आधी तुला वाटायचं की कधीच जमणार नाही, तेथून तुझं जीवन समृद्धीच्या नव्या उंचीवर पोहोचेल. आता तुला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात स्वाभाविकपणे येतील. फक्त थोडीशी भीती, थोडीशी मेहनत आणि स्वामी समर्थांची नितांत श्रद्धा ठेव. हे 3 घटक तुझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकतील आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य वेळी योग्य फळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि मेहनत यांना चुकवू नकोस, कारण त्यांचं फळ मोकळं आणि संपन्न असतं. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या घरात येणारी ही यशस्वी बातमी फक्त तुझ्या आयुष्यासाठी नव्हे तर तुझ्या कुटुंबासाठी ही नवा उमेद आणि नवीन आशा घेऊन येणार आहे. कित्येक दिवसांपासून तुला वाटत होतं की प्रत्येक प्रयत्न व्यर्थ जात आहे, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे हे सगळे बदलणार आहे. आता जिथे आधी अंधार दिसायचा तिथे प्रकाश उगवणार आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुझ्या समोर उभा राहणार आहे. आयुष्यात जे काही तुला हवं होतं ते मिळण्याचा मार्ग आता उघडला झाला आहे. कधी वाटायचं की भाग्य तुला सोडून दिले, पण स्वामी समर्थाने तुझ्या भाग्यावर हात ठेवला आहे. त्यामुळे तुला पुन्हा स्वप्न बघायची शक्ती मिळेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव की स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा काहीही होतं तेव्हा ते कायमचं चांगल्यासाठीच असतं. कधी कधी अडचणींना सामोरे जाताना आपल्याला त्रास होतो, पण त्या त्रासातूनच मोठी शिकवण मिळते. स्वामी समर्थ म्हणतात अडचणी येतील, पण त्या तुझ्या यशाच्या वाटचालीसाठी असंख्य पायऱ्या आहेत. म्हणून त्या अडचणींना तुझ्या यशाचा पाया समजा आणि त्या यशाचा आनंद मनातून दाटून येऊन दे. या काळात तुझं मन धीर धरावं लागेल, कारण स्वामी समर्थांची कृपा तुझ्या सोबत आहे. तुझ्या घरात जेव्हा ही शुभ बातमी येईल तेव्हा त्या आनंदाच्या क्षणात कुटुंबातील प्रत्येकाला ज्या मेहनतीचा आणि श्रद्धेचा अभिमान वाटेल. हे यश केवळ आर्थिक नव्हे तर आत्मिक समाधान आणि मनाची शांती यासाठी देखील असेल.
स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन शांत आणि श्रद्धेने भरलेलं असतं तेव्हा त्याला कोणताही साथ होत नाही, स्पर्श शकू शकत नाही. म्हणून आता तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. तुला जे काही हवं आहे ते सगळं मिळणार आहे आणि या मिळकतीमुळे तुझं आयुष्य रंगीबिरंगी होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाताना लक्षात ठेव की प्रत्येक दिवशी थोडा वेळ स्वामींच्या आठवणीसाठी आणि भक्तीसाठी काढा. श्रद्धेने केलेली छोटीशी प्रार्थना देखील तुझं आयुष्य बदलू शकते. आयुष्याच्या गतीने धावणाऱ्या धावपळीच्या जीवनात हा थोडकासा वेळ तुला ऊर्जा आणि सकारात्मकता देईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा आकाशातील ताऱ्यांनाही तुझं प्रकाश दिसतं. त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी वेळ देणं म्हणजे तुझ्या यशासाठी आणि समृद्धीसाठी योग्य तो मार्ग निवडणं आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझ्या घरात यशाची गोड बातमी येणार आहे तेव्हा ती फक्त बाह्य बाब नसून तुझ्या मनातील सर्व धुंद स्वप्नांची पूर्णता करण्याची सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील ही नवीन सुरुवात केवळ आर्थिक समृद्धीसाठी नाही तर खूप साऱ्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि आनंद घेऊन येणार आहे. तुझ्या मनात कधीच उद्भवलेली भीती, शंका आणि चिंता आता दूर होतील, कारण स्वामी समर्थांची कृपा तुझ्या प्रत्येक पावलावर चालणार आहे. तुझ्या कुटुंबांना, कष्टांना आता श्रद्धेला आता देवाच्या रूपाने फळ मिळणार आहे. यामुळे तू फक्त स्वतःसाठीच नाही तर तुझ्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीही प्रेरणाचा स्रोत बनशील. प्रत्येक छोटा मोठा संघर्ष जो तुला मागे ढकलत होता तो आता तुझ्या यशाच्या मार्गावर फक्त एक पायरी ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येकाला वेळ लागतो, म्हणजे जेव्हा आशीर्वाद घेतो त्याला त्याचं फळ निश्चितपणे मिळतं. आता तुझ्या आयुष्यातील गडबडलेले क्षण शांत होतील आणि तुला समृद्धीच्या नवीन क्षितिजावर येणाऱ्या मार्गदर्शक शक्तीची अनुभूती येईल. जीवनाच्या कठीण प्रसंगात तू जेव्हा स्वतःला एकटं आणि दुर्बळ समजत होतास तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या सोबत होते. यांचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव आहे आणि आता तो आशीर्वाद तुला त्या प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रचंड ऊर्जा देईल. तुला कोणतीही गोष्ट अशक्य वाटेल की ती शक्य होईल आणि तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, ज्यामुळे तुला आयुष्यात कुठलाही नवा अर्थ आणि दिशा मिळेल. तुझ्या घरात येणारी ही यशाची बातमी केवळ तुझ्या मेहनतीचे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे फळ नसून ही तुला स्थैर्य आणि खूप सारा आत्मविश्वास आणि जिद्द देणारी प्रेरणा देखील असेल. यामुळे तुझ्या कुटुंबात प्रेम आणि एकात्म वाढेल आणि प्रत्येक सदस्याला नव्या संधींना सामोरे जाण्याची ताकद मिळेल. हे यश म्हणजे फक्त एक अशा क्षणाचे आनंद नाही तर जीवनभर टिकणाऱ्या समाधानाचा खजिना आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझे मन, शरीर आणि आत्मा या तिघांमध्ये एकात्म निर्माण होईल. यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य उजळून निघेल. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात या यशाची खरी किंमत तू फक्त मनापासून श्रद्धा ठेवताना समजू शकेल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझ्या घरात यशाची शुभ बातमी येते तेव्हा त्या यशात फक्त तुझा किंवा तुझ्या कुटुंबाचा नाही तर तुझ्या संपूर्ण परिसराचा भाग असतो. कारण जेव्हा एक व्यक्ती यशस्वी होतो तेव्हा त्या सकारात्मक प्रभाव आपल्याला सभोवतालच लोकांवरही पडतो. तुझ्या मेहनतीत आणि श्रद्धेत जो दिव्य शक्तीचा समावेश आहे तो केवळ तुझ्या आयुष्याला नव्हे तर तुझ्या आसपासच्या लोकांच्या आयुष्यातही आनंद, समृद्धी आणि समाधान घेऊन येतो. या यशामुळे तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो. प्रत्येक वाटतं की तुम्ही आयुष्यातील काहीतरी मोठं घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात की एक व्यक्तीचा उभारा तुम्ही अनेकांच्या आयुष्यात उजाळा आणतो. त्यामुळे हेच तुझ्या यशाचं खरं मर्म आहे. यशाच्या या गोड बातमीसोबतच स्वामी समर्थ तुला एक महत्त्वाचा संदेश देतात की यश हे केवळ अंतिम सत्य ध्येय नाही तर ते एक प्रवास आहे. या प्रवासात सतत प्रगती करत राहणं, अडचणींना सामना करत राहणं आणि मनात सदैव श्रद्धा ठेवणं हेच खरे यश आहे. तुझ्या या प्रवासात स्वामी समर्थांची कृपा तुझ्या सोबत असेल आणि त्यांच्या ऊर्जा तुला नवनवीन संधीची शोध घेण्यासाठी प्रेरित करेल. जेव्हा तुझ्या आयुष्यात अडचणीचे सामोरे जातोस तेव्हा या यशाची आठवण तुझ्या मनाला बळ देईल आणि हे बळ तुला प्रत्येक वेळी नवीन उंची गाठायला मदत करेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात केवळ मोठ्या गोष्टींचे नव्हे तर छोटे छोटे आनंदाचे क्षण देखील अधिक सुंदर होतील. प्रत्येक सकाळ स्वामी समर्थांच्या आठवणीने आणि त्यांच्या शिकवणुकीने भरलेली असते
आणि हे छोटे काही आनंदाचे क्षण तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. तुझ्या यशाची प्रवास चालू असताना स्वामी समर्थ म्हणतात की मनात शांतता आणि श्रद्धा असेल तर कोणतीही अडचण तुझं यश थांबवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण तुझं मन स्वामी समर्थांच्या भक्तीने आणि विश्वासाने भरून टाक. ही श्रद्धा तुझं जीवन सोनेरी करू शकते. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या घरात यशाची गोड बातमी येणं म्हणजे फक्त एक छोटा भाग नाही, तर खऱ्या यशाचा अर्थ म्हणजे तुझ्या मनातील शांतता, आनंद आणि समाधान. जेव्हा आपण आपल्या मेहनतीवर आणि श्रद्धेवर ठाम राहतो तेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आयुष्यात मोठे चमत्कार घडतात. या यशामागे तुझा आत्मविश्वास आणि धैर्य आहे. यामुळे तुझ्या प्रत्येक अडचणीवर मात करू शकतोस. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं मन, मनोबल आणि ऊर्जा वाढणार आहे, ज्यामुळे तू फक्त स्वतःसाठी नव्हे तर तुझ्या कुटुंबासाठीही एक प्रेरणा बनशील. या यशामुळे तुझ्या आयुष्यात नवी संधी येतील, नवे मित्र भेटतील आणि नव्या आव्हानांना तुझं उत्तर मिळेल. तुला माहीत आहे का, स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन स्वच्छ आणि भक्तीने भरलेलं असतं तेव्हा देवता आपल्या इच्छेनुसार ते मन पूर्ण करतात. त्यामुळे तुझ्या मनात आलेल्या प्रत्येक स्वप्नाला सत्य करण्यासाठी आता योग्य वेळ आली आहे. आता तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींना तू यश आणि शक्य वाटत नव्हतं त्या गोष्टी शक्य होतील. त्यामुळे धीर धर आणि मनाला शांत ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. हे यश तुझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देईल, मनाला शांती देईल आणि तुला सामाजिक आणि वैयक्तिकरित्या मजबूत बनवेल. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनातील प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवण्यासाठी येते. त्यामुळे या संकटांना भीतीने नव्हे तर आत्मविश्वासाने सामोरे जा. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या कृपेने तुझा प्रत्येक दिवस उजळून निघेल. तुझं मन स्वामी समर्थांच्या भक्तीने आणि प्रेमाने भरून टाक. जेव्हा तू मनापासून श्रद्धा ठेवशील तेव्हा देवताही तुझ्या मदतीला येतील. म्हणून आता मनोमन तयार हो आणि या यशाच्या गोड बातमीचा हसत खिळखिळत सामोरे जा. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या घरात यश येण्याची ही वेळ आहे आणि हे यश केवळ थोडक्याच दिवसाचं तुला लाभणार आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात नवे द्वार उघडणार आहे, जिथे तुझ्या मेहनतीला आणि स्वामींच्या श्रद्धेला योग्य मान आणि सन्मान मिळेल. तुझ्या मनात कधीही असलेली भीती आणि शंका आता दूर होतील, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या प्रत्येक स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद तुला मिळेल. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या या यशामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल, मनाला शांती मिळेल आणि तुझ्या कुटुंबात आनंदाचा नवा उत्साह साजरा होईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू मनापासून काम करतोस आणि श्रद्धा ठेवतोस तेव्हा देव तुझ्या कष्टांना नक्कीच फळ देतो. त्यामुळे कुठलीही अडचण येऊ दे, त्यांना धैर्याने सामोरे जा. तुझ्या यशाची गोड बातमी फक्त तुझ्या आयुष्याला नव्हे तर तुझ्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आयुष्याला उजळवेल. तुझ्या मेहनतीमुळे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तू मोठ्या गोष्टी साध्य करशील. हे यश तुला आर्थिक समृद्धी आणि मानसिक समाधान आणि सामाजिक प्रतिष्ठा देईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या यशाचा वाटा केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही देखील वापरावा. तुझ्या यशाने प्रेरणा घेऊन अनेक लोक त्यांच्या आयुष्यात सुधारणा करू शकतील. म्हणून या यशाचा आनंद सर्वांसोबत वाटा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जग. असा जीवन जगताना तुझे यश कायमस्वरूपी आणि अखंड राहील आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत राहील. स्वामी समर्थ म्हणतात की यश ही फक्त एक संधी नाही, तर ती आपल्या आयुष्याला नवीन अर्थ देणारी, बदल घडवून आणणारी एक शक्ती आहे. जेव्हा तुझ्या घरात यशाची बातमी येते तेव्हा ती फक्त तुझ्या मेहनतीचे फळ नसते, तर त्या यशामागे असलेल्या तुझ्या श्रद्धा, तुझ्या समर्पण आणि तुझ्या चिकाटीचे देखील मोठा वाटा असतो. त्यामुळे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक नकार आता या यशाच्या प्रकाशात कमी पडायला लागतो. आम्ही समर्थांची शिकवलेली आहे की त्यामुळे जेव्हा मन पवित्र आणि निश्चय दृढ असतो तेव्हा तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. त्यामुळे या यशाच्या गोड बातमीला तुझा पूर्ण आत्मा आणि मनाने स्वीकार कर आणि पुढील वाटचालीसाठी स्वतःला तयार ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात नवीन शक्यता आणि संधी येतील. तुझ्या कुटुंबात आणि समाजात तुझं नाव उजळेल आणि तुझ्या मेहनतीला सर्वजण मान्य करतील. ही यशस्वी वेळ तुझ्या मनात आत्मविश्वास आणेल आणि तुझ्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. त्यामुळे या यशाचा आनंदाचा फक्त तुझ्यासाठीच नाही
तर तुझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि तुमच्या परिवारासाठी देखील एक प्रेरणा ठरेल. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि कर्माने जोडलेला माणूस सदैव यशस्वी होतो आणि त्यांच्या आयुष्याला नवं चैतन्य प्राप्त होते. तुझ्या यशाचा प्रवास हा फक्त तुझ्यासाठी नाही, तर सर्वांसाठी एक उदाहरण आहे. तुझ्या कठोर परिश्रमामुळे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य बदलत आहे. त्यामुळे सदैव नम्रता, संयम आणि कृतज्ञतेचा भाव ठेव. तुझ्या प्रत्येक यशाला आणि प्रगतीला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा स्पर्श असतो आणि ते तुला नवनवीन उंचीवर नेण्यास सदैव तयार असतात. म्हणून तुझ्या या यशाच्या प्रवासात मनापासून आनंद घे आणि यश हे कायम टिकण्यासाठी सातत्य आणि मेहनत करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात की या यशाच्या गोड बातमीमुळे तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा आणि विश्वास जन्माला येईल. तेव्हा जो तुझा मनापासून स्वामी समर्थांवर, कृपेवर विश्वास ठेवतोस, तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक अडचण सहजपणे संपुष्टात येते. ज्या आयुष्यात आलेल्या यशाने केवळ आर्थिक समृद्धीच नाही, तर मानसिक समाधान आणि आत्मविश्वास देखील वाढेल. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे निरंतर श्रद्धा आणि चिकाटीने वाटचाल करते आणि या यशाच्या क्षणी तुझे मन प्रफुल्लित होईल आणि तुझ्या आयुष्यात नवीन दिशा येईल. आणि आता तुझ्या मेहनतीला आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे, तुझी साथ देत आहेत. तू या यशाचा अनुभव घेताना लक्षात ठेव की प्रत्येक यशामागे कधी कधी अनेक अपयश आणि संघर्ष दडलेले असतात, पण जे लोक हार मानत नाही तेच शेवटी मोठ्या यशाचा पोहोचतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनात सदैव सकारात्मक विचार राहतील. तू प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार राहशील. हे यश फक्त तुझ्या स्वतःसाठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी देखील आहे, एक प्रेरणा बनेल. त्यामुळे हा आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येईल आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी तू अधिक उत्साहित होशील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने आपले कर्तव्य पार पाडतो, तेव्हा देव आपल्याला काहीही आणि कधीही निराश करत नाही. तुझ्या घरात येणाऱ्या या यशामुळे तुझ्या मनातील सर्व भीती आणि शंका दूर होतील आणि तुला नवा आत्मविश्वास प्राप्त होईल. यशाच्या या प्रवासात स्वामी समर्थांच्या आशीर्वादांचा स्पर्श सदैव तुझ्या जीवनात राहो आणि तू आयुष्यभर आनंदी, सुखी आणि समृद्ध राहा. स्वामी समर्थ म्हणतात की या यशाचा आनंद तुझ्या मनात इतका वाढेल की तुझे डोळे आनंदाने चमकतील आणि तुझ्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य फुलून येईल. या यशामुळे तुझ्या मनातील सर्व शंका, भीती आणि चिंतेचा अंधार दूर होईल. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश फुटेल, जो तुझ्या वाटचालीला मार्गदर्शन करेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तू सर्व संकटावर विजय मिळवशील आणि प्रत्येक आव्हानाला संधी समजून पुढे जात राहशील. तुझ्या कष्टांची आणि श्रद्धेची फळे तुम्हाला मिळतील आणि ती फळे तुम्ही इतकी गोड असतील की तुला त्याचा गंध सदैव मनाला आनंद देईल. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जेव्हा मन पुन्हा पुन्हा श्रद्धा आणि भक्तीने भरते, तेव्हा देव आपली कृपा प्रचंड स्वरूपात व्यक्त करतात. त्यामुळे तुझ्या घरात येणारी ही यशाची बातमी तुझ्या आयुष्यात फक्त सुरुवात आहे. पुढे येणाऱ्या काळात तुला अजून मोठ्या यशाच्या टोकावर नेण्यात स्वामी समर्थ तुझ्या सोबत असतील. या यशामुळे तुझ्या कुटुंबात प्रेम आणि एकात्म वाढेल आणि तुम्ही सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा कराल. यशाने फक्त आर्थिक समृद्धी मिळणार नाही, तर मनाची शांती आणि समाधान देखील मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनात नेहमीच सकारात्मक विचार ठेवा, कारण तुझ्या विचारांमध्येही तुझं भविष्य दडलेलं आहे. त्यामुळे तुझ्या यशाच्या आनंदात विसरू नकोस की हे यश तुझ्या मेहनतीने आणि श्रद्धेने फळ आहे. हे यश कायम टिकवण्यासाठी सदैव मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवन जग. त्यांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्यभर यशस्वी आणि समाधानी राहशील आणि तुझ्या कुटुंबाला देखील तुझे सुधवशील. त्यामुळे तुला या यशाच्या गोड बातमीचा आनंद मनसोक्त घ्या आणि पुढच्या प्रवासासाठी तयार राहा. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्याच्या या यशाच्या एका क्षणाला केवळ आनंदाने नाही, तर कृतज्ञतेनेही स्वीकार करावं. कारण प्रत्येक यशामागे फक्त मेहनत आणि श्रद्धांचं नसते, तर त्या मेहनतीला योग्य दिशा देणाऱ्या मार्गदर्शनाचा, योग्य संधीचा आणि देवतांच्या आशीर्वादाचा मोठा वाटा असतो. तुझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण तुझ्या मनाला नवीन ऊर्जा देईल, जी तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या यशाच्या बातमीला मनापासून स्वीकारा आणि या यशाला टिकवण्यासाठी सातत्याने मेहनत करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी नांदेल. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळालंय आणि त्यामुळे तुझं मन अधिक विश्वासाने भरून निघेल. स्वामींच्या आशीर्वादाने, शिकवणीचा आणि कृपेचा आधार घेऊन तुम्ही पुढे येणाऱ्या आव्हानांना
समर्थनपणे सामोरे जाशील आणि जीवनात कधी कधी वाट तुटलेली वाटेल, पण त्यावेळेस या यशाचा आठवण करून घे आणि पुन्हा उभा राहा. तुझं मन आणि आत्मा स्वामी समर्थांच्या व्यक्तीने सशक्त होईल आणि तू प्रत्येक परिस्थितीत विजय मिळवशील. स्वामी समर्थ म्हणतात की आयुष्यात जेव्हा देव आपल्याला यश देतात तेव्हा तो आपल्याला पुढील जबाबदाऱ्यांसाठी तयार करत असतो. त्यामुळे आता तुझ्या यशाला तितक्याच प्रेमाने सांभाळ आणि त्याचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही तर समाजासाठी देखील कर. तुझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि गरजू लोकांना मदत करणे तुझ्या यशाचा खरा अर्थ आहे. आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या घरात नेहमीच आनंद, प्रेम आणि समृद्धी राहो आणि तू आयुष्यभर सुखी व समाधानी राहशील. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या जीवनातील यश ही फक्त एक टप्पा आहे, पण त्याच्या मार्गाने एक ध्येय आणि प्रयत्न खरेच एक महत्त्वाचे आहेत. जेव्हा तू हार मानत नाहीस, मनोबल उंच ठेवतोस आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादांवर पूर्ण विश्वास ठेवतोस, तेव्हा कोणतीही अडचण तुला थांबवू शकत नाही. तुझ्या या यशाने फक्त तुझ्या स्वतःच्या आयुष्याचा नव्हे तर तुझ्या परिवाराचा आणि समाजाचा देखील उज्ज्वल भवितव्य घडेल. या यशाच्या जोरावर तू पुढे नवनवीन संधी शोधशील आणि त्यांचा योग्य उपयोग करशील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मनाच्या शक्तीला योग्य दिशा मिळते तेव्हा आयुष्यात कोणतीही गोष्ट शक्य अशक्य नसते. तुझ्या घरात येणाऱ्या या यशाच्या गोड बातमीमुळे तुला आत्मविश्वास इतका वाढेल की तू अगदी मोठमोठ्या स्वप्नांना देखील पूर्ण करण्यास समर्थ होशील. आता तुझ्या मनात कुठलीही भीती राहणार नाही आणि तू प्रत्येक आव्हानाला हसत खिळखिळत समोर जाशील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या जीवनात अशी सकारात्मक ऊर्जा येईल की तू स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला अधिक चांगले जीवन देण्याच्या मार्गावर चालशील. या यशामुळे तुझ्या घरात सुख आणि शांती, प्रेम येण्याचे वातावरण तयार होईल आणि तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला याचा लाभ होईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू देवाच्या कृपेवर विश्वास ठेवशात तेव्हा देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पण तुझ्याकडे त्यासाठी श्रद्धा, धैर्य आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. त्यामुळे या यशाचा अर्थ आणि त्याचा उपयोग चांगल्या मार्गाने कर आणि तुझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहा. तुझ्या या प्रवासात स्वामी समर्थ सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुझ्या यशाची आणखी बळकट करेल. आणि या यशाचा आनंद मनापासून घ्या, पण कधीही घमंड करू नका, कारण खरी शक्ती आणि यश तीच आहे जी नम्रतेतून येते. स्वामी समर्थ म्हणतात की यशाचा आनंद जितका मोठा असेल तितकीच जबाबदारी देखील तुझ्या मनावर येते. त्यामुळे या यशाच्या क्षणाला केवळ साजरा करणे पुरेसे नाही, तर तुझ्या मनात नेहमीच नम्रता आणि संयम ठेवा. हे यश फक्त तुझ्या मेहनतीचे फळ नाही, तर त्या मार्गावर तुझ्या भक्तीचा आणि श्रद्धेचा देखील मोठा वाटा आहे. त्यामुळे तुझ्या या यशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता त्याचा प्रचार आणि उपयोग आपल्या समाजाच्या कल्याणासाठी कर. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या आयुष्यात सदैव राहोत आणि तुझ्या प्रत्येक निर्णयाला उजळवत. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवनात यश मिळवणे म्हणजे फक्त लक्ष्मी मिळवणे नाही, तर मनाची शांती आणि समाधानाचं जीवन जगणे होय. जेव्हा तुझ्या आयुष्यात यश येते तेव्हा ते केवळ तुझं व्यक्तिगत यश नसून ते तुझ्या कुटुंबातील आणि समाजासाठी देखील मोठा आदर्श बनतो. तुझ्या या यशामुळे तुझ्या कुटुंबात एक नवीन उत्साह निर्माण होईल. यामुळे सर्वांमध्ये प्रेम आणि सद्भाव वाढेल. त्यामुळे तुझ्या घरात सदैव प्रेम आणि समृद्धी नांदो आणि तुझ्या कुटुंबाला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सदैव भरभराट मिळो. स्वामी समर्थ म्हणतात की मनावर नियंत्रण आणि श्रद्धा हीच खरी शक्ती आहे. या यशाच्या क्षणाला तुमच्या जीवनात या शक्तीचा विकास होईल आणि तू प्रत्येक आव्हानाला धीराने सामोरे जाशील. तुझ्या कष्टाला आणि श्रद्धेला मिळालेला हा फळ तुझ्या पुढील प्रवासासाठी एक प्रेरणा ठरेल. त्यामुळे सदैव स्वामी समर्थांच्या आशीर्वादांचा अभ्यास ठेव आणि त्यांच्या शिकवणीच्या मार्गानुसार तुझ्या घरात यशाची चांगली बातमी केवळ एक घटना नाही, तर ती तुझ्या आयुष्यात नवी उमेद आणि आशा घेऊन येणारी एक दिव्य भेट आहे. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या आयुष्यात आलेले हे यश हे केवळ तुझ्या परिश्रमाचे आणि श्रद्धेचे परिणाम नाही, तर ते मागे स्वामींची खास कृपा आहे. जेव्हा तू मनापासून भक्तीने, समर्पणाने आणि निष्ठेने काम करतोस व देव स्वतः तुझ्या वाटेवर येऊन तुझे साथ देतात. हा आशीर्वाद तुला जास्त जबाबदारीने जगायला शिकवतो. यामुळे तू केवळ स्वतःचे नव्हे तर इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडवून आणू शकतोस. यश मिळालं की त्याचा सन्मान कर आणि ते टिकवण्यासाठी मेहनत कर राहा.
आणि कारण यश हे सतत टिकवण्यासाठी आलेली मेहनत आणि समर्पण हाच खरा मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे मनात सदैव विश्वास ठेवल्यास आणि धैर्याने वाटचाल केली तर कोणतीही अडचण थांबवू शकत नाही. तुझ्या यशामुळे नक्कीच तुझ्या कुटुंबातील प्रत्येकाला अभिमान वाटेल आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलून येईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तू प्रत्येक दिवशी नवीन उमंगाने जगायला लागशील आणि तुझ्या यशाचा किरण तुझ्या आसपासच्या लोकांनाही प्रेरणा देईल. त्यामुळे हा आनंद तुझ्या आयुष्यातील नवीन प्रेरणा आणि ताकद म्हणून स्वीकार. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक यशाच्या मागे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची असते, ती म्हणजे निरंतर मेहनत आणि संयम. त्यामुळे या यशाला तुझ्या मनातील नम्रतेने आणि कृतज्ञतेने जपा आणि हे यश तुझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी नव्या संधीचा दरवाजा उघडेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदो आणि तू प्रत्येक दिशा अधिक आत्मविश्वासाने, अधिक उमेदीने पुढे चालत राहावं. तुम्हाला जीवनात काय हवे आहे ते तुम्हाला मिळेल, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. तुमच्या कष्टांना निश्चितच फळ मिळेल. तुमचं जीवन एक अशा प्रवासाचे रूप धरेल ते तुम्ही सुसंस्कृत, समृद्ध आणि खूप आनंदी होऊन आपल्या गंतव्यस्थानाकडे मार्गदर्शन कराल. तुमचे सर्व प्रयत्न, कार्य आणि आशा स्वामींच्या आशीर्वादामुळे सजलेले असतील आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ततेच्या मार्गावर नेहमीच समर्पण आणि समर्थन मिळेल. सर्व अडचणी आणि संकटे या वेळेला केवळ या गोष्टी आहेत ज्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात काही ज्या गोष्टी अपयशी होत्या त्या आता यशाच्या रूपाने वाटेवर जाऊ लागतील. विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात एक अस्वर्णीय बदल घडेल आणि तुमच्या प्रयत्नाची फळ लवकरच मिळतील. स्वामी तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीत यश देईल ज्या तुमचं हृदय मागतं. तुम्ही जेव्हा स्वामींच्यावर कृपेवर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं जीवन बदलून जातं. तुम्ही ज्या गोष्टी त्यांना वळवळून पाहता त्यामुळे त्या तुम्हाला नवा दृष्टिकोन देणाऱ्या आहेत. प्रत्येक छोटा निर्णय जो तुम्ही आज घेत आहात तो तुमच्या भविष्याला मार्ग दाखवेल. तुमच्या प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेने सशक्त होईल आणि तुमचं मार्गदर्शन करणारी हवी असलेली ऊर्जा तुम्हाला मिळेल. आता जेव्हा तुम्ही स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला एक शांती अनुभवायला मिळेल. प्रत्येक वेळी तुम्ही जीवनातील अडचणींवर मात करायला असाल तेव्हा तुम्हाला स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमच्या पावलांवर यशाचे ठसे राहतील. तुम्ही मनाने, आत्मविश्वासाने आणि चांगल्या हेतूने सर्व समस्यांना सामोरे जात असाल. स्वामी तुमच्याशी आहेत आणि तो तुमचे मार्गदर्शन करतील. स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टींना असंभव समजत होतात त्या सर्व गोष्टी आता तुम्हाला साधता येतील. तुमचं ध्येय आता तुम्हाला निश्चितपणे मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही आयुष्यात चांगली दिशा घेत जाल. प्रत्येक अडचण आणि संकट आता स्वामींच्या कृपेने पार होईल. तुमचं जीवन उज्ज्वल होईल आणि तुम्ही खूप मोठं यश मिळवाल. स्वामी समर्थ म्हणतात, लक्षात ठेवा, स्वामींचा आशीर्वाद आपल्या जीवनात सदैव असतो. त्यांच्या कृपेने तुम्ही एक नवा मार्ग शोधता आणि त्या मार्गाने तुमचं जीवन यशाच्या शिखरावर पोहोचवता. विश्वास ठेवा, आजपासून तुमचं जीवन एक नवीन उंचीवर पोहोचेल. स्वामींचं तुमचं रक्षण करेल, तुमचं मार्गदर्शन करतील आणि तुमचं सर्व कष्ट फुलेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन प्रत्येक गोष्टीत चमत्कारिक बदल अनुभवेल. तुमच्या समोर असलेल्या सर्व अडचणी त्या तुमच्या धैर्याची परीक्षा घेत आहेत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, स्वामींनी तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे संरक्षित केले आहे. जेव्हा तुम्ही आश्वासाने आणि विश्वासाने आणि समर्पणाने स्वामीकडे वळता तेव्हा तुम्ही एक नवा सामर्थ्य अनुभवता. तुमच्या मार्गातल्या प्रत्येक अडचणीला तुम्ही सहज पार करू शकाल. जीवनाच्या कधी अशा परिस्थितीत येतील जिथे तुम्हाला वाटेल की काहीही साधता येत नाही, पण जेव्हा तुम्ही शांततेने स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला प्रत्येक समस्येवर विजय मिळवता येईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्ही जितका शांत राहाल तितके तुम्हाला जीवनातील योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला मन थोडं गोंधळलेलं किंवा अस्वस्थ होईल तेव्हा एक छोटीशी प्रार्थना करा. स्वामी तुमचं मार्गदर्शन करेल आणि त्यांच्या कृपेने तुम्ही त्या गोष्टी शोधत घेत आहात त्या आता तुमच्यापर्यंत पोहोचतील. विश्वास ठेवा, काहीही घडो, स्वामी तुमच्या सोबत आहेत. यांच्याशी असलेले संबंध, त्यावर असलेला विश्वास तुमचं जीवन बदलेल. प्रत्येक कष्ट, प्रत्येक यश आणि प्रत्येक संघर्ष एक नवा अध्याय सुचण्यासाठी तुमच्यातील लिहिलेत आहे. त्यामुळे जिथे मन थांबते तिथे स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला पुढे नेतं. तुमच्या जीवनात तुम्ही जे काही करू इच्छिता तेच स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही साधू शकता. जेव्हा तुमचं मन शुद्ध आणि विश्वासाने भरलेलं असेल
तेव्हा सर्व अडचणी सहज निघून जातील. तुम्हाला आज जी गोष्ट असंभव वाटते ती तुमच्या सामर्थ्याने साधता येईल. आशा आणि विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सुंदर आणि यशस्वी होईल. तुम्हाला आज जे आवश्यक आहे ते तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने सहज मिळेल. तुमच्या कार्याच्या परिणामांनी तुम्हाला आपल्या जीवनातील यश आणि समृद्धी दिसेल. तुमचं मार्गदर्शन आणि उन्नती स्वामींच्या आशीर्वादाने निश्चित होईल. त्यामुळे कधीही निराश होऊ नका. तुमच्या प्रत्येक पाऊल विश्वासाने आणि धैर्याने चालू ठेवा. स्वामी तुमच्याशी आहे आणि त्यांच्या कृपेने तुमचं जीवन अत्यंत यशस्वी होईल. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.